वेळ आलेली आहे निकालाची आणि हा निकाल जाहीर झाल्यावर आपल्याला कळणार आहे की या 5 जणांपैकी मुग्धाच्या टीम मध्ये कोण आणि माझ्या टीम मध्ये कोण. तर मी दोन्ही परीक्षकांना विनंती करते की त्यांनी प्लीज मंचावर यावं. दोघींच्या चेहऱ्यावर खूप हास्य आहे. ती म्हणजे वेदा आणि शरयू. ते साहजिक आहे कारण तुम्हाला ध मिळाला आणि तुला नी मिळालंय, त्यामुळे तुम्ही पुढच्या राऊंड मध्ये जाणार आहात. ऋषभ, तुझं गाणं तितकं प्रभावी झालं नाही यावेळेस जितकं मागच्या एपिसोड मध्ये तू गायला होतास. यू नीड टू रिअली इम्प्रूव्ह. पण तू पुढच्या राऊंड मध्ये जाणार आहेस. श्रीनिधी आणि संज्योती, तुमच्यापैकी एका कोणाला तरी बाहेर जायला लागणार आहे. पण ह्याचा अर्थ हा नाहीये की तुमच्यातलं कोणी कमी गातं किंवा वाईट गातं. हे तुमच्या परफॉर्मन्सेसवर बेस्ड मार्क आहेत आणि म्हणून तुम्हाला तुमच्यापैकी एकाला एलिमिनेट व्हावं लागेल. श्रीनिधी, तुला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. संज्योती, तू आत आहेस. श्रीनिधी, अजिबात वाईट म्हणून घेऊ नकोस. इथे संपलेलं नाहीये काही, इथून सुरू झालेला आहे तुझा प्रवास. आणि तू छान रियाज कर, चांगलं गा आणि पुन्हा आमच्या समोर चांगलं गाणं घेऊन ये. तुला खूप छान छान लोकांचे आशीर्वाद मिळवत आणि तुझं करिअर खूप छान घडव अशी मी तुला शुभेच्छा देतो. श्रीनिधी, तुला एक छोटीशी भेटवस्तू आहे झी मराठीकडून. आणि आता आम्ही दोघं मिळून म्हणजे मी आणि मुग्धा मिळून आमच्या दोघांची टीम निवडणार आहोत. आणि शरयू माझ्या टीम मध्ये. माझ्या टीम मध्ये आहे वेदा. माझ्या टीम मध्ये आहे संज्योती. आणि माझ्या टीम मधला दुसरा स्पर्धक आहे ऋषभ. आजचा भाग इथेच संपला आणि आमच्या टीमही झालेल्या आहेत. तर आपण उद्या पुन्हा भेटू रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत बघत राहा आयडिया सारखं लिटिल. Sa-re-ga-ma-pa, idea, sa-re-ga-ma-pa.